वेलकम बॅक. मी तुमच्यासाठी आज चटपटीत धाबा स्टाईल पावभाजी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्ही बघू शकता पावभाजी आपली खूप छान आणि सोपी पद्धत आहे आणि चटपटीत आज मी पावभाजी बनवणार आहे. पावभाजी बनवण्यासाठी मी 3 टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे, 3 कांदे बारीक कापून घेतलेले आहे, अर्ध गाजर घेतलेला आहे. गाजराने आंबटपणा हा मेंटेन होतो पावभाजीतला. थोडंसं ग्रीन पीस घेतले आहे, माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे मी घेतले. तुम्ही जास्तही टाकू शकता. 2 बटाटे घेतले आहे मोठे बारीक काप करून आणि फ्लावर थोडासा एक तुकडा आपण बारीक करून घेतलेला आहे. फ्लावरने पण चव फार छान येते. मी आलं लसूण पेस्ट पण करून घेतली आहे पावभाजीसाठी आणि हे आपलं कोथिंबीर बारीक कापलेली आहे. तुम्हाला माहीत आहे का, मी आज तुमच्यासाठी एक नवीन टेक्निक घेऊन आलेली आहे. तुरीची डाळ मी थोडी भिजवलेली आहे, 2 ते 3 चमचे. तुरीच्या डाळीने पण पावभाजी खूप छान लागते आणि थोडंसं आपल्याला प्रोटीनयुक्त पण पावभाजीतून मिळतं. तर भिजवली आहे ही आपण जेव्हा कुकरमध्ये भाज्या शिजून घेऊ ना, तेव्हा ही तुरीची डाळ त्यामध्ये टाकायची आहे. तर पावभाजी मसाला आहे एव्हरेस्टचा तर अतिशय टेस्टी लागतो. घेतलेला आहे. भाज्या शिजवण्याच्या आधी या थोड्याशा परतून घेतल्या, याची चव भारी लागते. मी 1 ते 2 चमचे यात तेल टाकलेलं आहे. याच तेलात मी आता थोडंसं आलं लसूण पेस्ट पण टाकणार आहे. थोडे मसाले पण मी यात घालणार आहे. थोडासा पावभाजी मसाला मी शिजवतानाच टाकणार आहे, जेणेकरून भाज्यांमध्ये याची चव फार छान लागते, टेस्टी लागते एकदम. करून मी याच्यात भाजी परतून घेणार आहे. पहिले बटाटा टाकत आहे. भाज्या पहिले कापण्याच्या आधी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे, नंतर मी बारीक कापून घेतलेल्या आहे. मध्येच मी चवीनुसार थोडी कोथिंबीर पण टाकत आहे परतण्यासाठी. व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं आहे. यातच आपण 1 चमचा मीठ पण घालणार आहोत. मिठाने लवकर भाज्या शिजतात. चमचा मीठ मी यात घातलेला आहे. आता व्यवस्थित परतून घेणार आहे. 5 मिनिटे परतल्यानंतर मी याला कुकरमध्ये 1 ते 2 शिट्टी देऊन घेणार आहे. या भाज्यांना या भाज्या मी कुकरमध्ये टाकलेल्या आहे. आता 2 ते 3 चमचे तुरीची डाळ जी भिजवली ती याच्यात मी टाकून घेत आहे शिजवण्यासाठी. कुकरला छान मऊ शिजते आणि थिकनेस वाढतो. पावभाजीचा टेस्ट पण छान लागते आणि प्रोटीनयुक्त आपली पावभाजी बनते. 1 ग्लास गरम पाणी मी यात घालत आहे. आता आपण 2 शिट्ट्या घेणार आहोत कुकरला. चमचे यात मी तेल टाकणार आहे. आता यात मी थोडंसं लाल तिखट टाकत आहे फोडणीसाठी. थोडासा पावभाजी मसाला मी यात टाकत आहे, 2 चमचे. शिजवल्या होत्या ना, आता त्या भाज्या मी यात टाकून घेत आहे. मी चांगले असेच स्मॅश करून घेणार आहे कढईतच. पावभाजी छान रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. यातच मी थोडासा चवीपुरता गरम मसाला टाकणार आहे. गरम मसाल्याने पण आणखी टेस्टी लागते. तुम्ही ट्राय करा नक्की. या पावभाजीतच मी 1 चमच्यावरून साजूक तूप घालणार आहे. तुपाने फार छान चव लागते पावभाजीची. छान आपलं स्मॅश करून झाली आहे आपली पावभाजी रेडी होत आहे. तोपर्यंत मी आता फुल फ्लेमवर 1 तवा तापायला ठेवला आहे. त्यात थोडंसं तूप टाकून पाव चांगले भाजून घेणार आहोत. खमंग पावभाजीवर आणखीन पावभाजीची टेस्ट छान वाढते. मी चांगले खमंग भाजून घेतलेले आहे. आता मी या पावभाजीवर असं चीज टाकलेलं आहे. चीज पावभाजी आपली रेडी आहे छान. तुम्हाला नसल पाहिजे तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. मी साईडने थोडासा बारीक कापलेला कांदा पण यात घालत आहे. तुम्ही बघू शकता आपली पावभाजी किती यम्मी दिसत आहे. कलर पण फार छान आलेला आहे. खूप टेस्टी आहे धाबा स्टाईल. चीजने तर आणखीन टेस्टी लागेल. तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.